LK माय बोली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून लाईक व शेअर करा. पाहत रहा LK माय बोली न्यूज. LK. कवठेमहांकाळ चौडेवाडी रोड शाळा नंबर 2 जवळील गेले 25 वर्षे राहत असणारे आदिवासी पारधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मल्हार काळे, माला काळे, उपाध्यक्ष कलिपा पवार, राज्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, दलित मित्र अध्यक्ष सनातन भोसले, तालुका अध्यक्ष सुभाष ढोबळे, सचिव कनेर शिंदे, तालुका अध्यक्ष अर्जुन पवार, अंबर पवार, चरम काळे, दशरथ पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिरज, सिद्धेवाडी, कवठेमहांकाळ व कवठेमहांकाळमधील अलकुड एस नांगोळे या गावामधील पुनर्वसन व्हावे यासाठी आदिवासी पारधी समाजाचे सोमवारी 2 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते. आज अखेर आमच्या आंदोलनाला 3रा दिवस चालू आहे. आतापर्यंत या आंदोलनाला पाठिंबा देणारे संघटनेचे इथले शासन, प्रशासन, अधिकारी, पोलीस अधिकारी चुकीचे विष फिरून आदिवासी पारधी समाजाला महत्त्वाच्या मागण्यापासून परावृत्त करून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पाठिंबा देताना बोलले की आदिवासी पारधी समाजाच्या आंदोलनाला 3-4 दिवस होत आहे. आज अखेर या आदिवासी पारधी समाजाची आज तागायत दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी, शासन, प्रशासन यांनी गांभीर्याने विचार करून या आदिवासी पारधी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करतो असे बोलताना तात्या मोहनराव डोंबरे यांनी व्यक्त केले. आम्ही आदिवासी पारधी समाज गेल्या 25 वर्षापासून सांगली जिल्हा, मिरज, सिद्धेवाडी, कवठेमहांकाळ या गावात आमचे वास्तव्य करत असून तरी आमच्या लेकराबाळांना आम्ही खेड्यावाड्यावरून ज्वारी, बाजरी, तांदूळ असे धान्य मागून आमच्या मुलाबाळाला चांगल्या रीतीने उदरनिर्वाह करून आमच्या मुलांना 10वी, 12वी, BA कंप्लीट MA केलेल्या आमच्या मुलांना आज तागायत चांगली नोकरी नाही, रोजगार नाही, व्यवसाय नाही. याचं कारण राहण्यासाठी जागा नाही, घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, अन्न, वस्त्र, निवारा, लाईट यांच्यापासून वंचित आहे. त्याचबरोबर सर्व जाती धर्मांचे समाज मंदिर आहेत. म्हणून आम्हाला पण वाटते आमच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीनुसार ठिकठिकाणी स्थलांतर करून मालकीच्या जागेवर देवाचे कार्यक्रम केल्याने जागेचे मालक ऐन टायमाला अडचण निर्माण करतात. म्हणून आमच्या या आदिवासी पारधी समाजाला शासनाची गायरान जागेवर जागा मंजूर करून समाज मंदिर बांधून मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे. आमच्या या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला न्यायच नाही मिळाला तर मग आम्ही कशाचे आधारे जगू, कसे जगू, काय करून जगू? आपल्या शासनासाठी शासन, प्रशासन झोपलंय का, दुजाभाव करतंय का असा प्रश्न आदिवासी पारधी समाजा बांधवाला पडला आहे. म्हणून या सर्व मागण्या घेऊन माननीय जिल्हा कलेक्टर सांगली कार्यालयासमोर ते बेमुदत आंदोलन धरले आहे. असे बोलताना आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक मल्हार काळे व इतर अध्यक्ष या आंदोलनात बैठकीतून LK मायबोली न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. नमस्कार, मी बाबू मल्हार काळे, सांगली जिल्हा प्रतिनिधी. या सांगली जिल्ह्यामधील पारधी समाजाला न्याय हक्काची घरं मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी गेली स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा पारधी समाज आजही त्यांना माणूसपणाचं जगणं मिळत नाही. यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सनातनजी भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण बघत असाल की आंदोलन चालू आहे. गेली 4 दिवस झालं. या संदर्भामध्ये या पारधी समाजांच्या प्रश्नाकडं कुणीही ठोस अशा पद्धतीनं बघितलेलं नाही. प्रशासकीय पातळीवर जी चालढकल सुरू आहे त्या गोष्टीला खरं तर ती खेदाची बाब म्हणावी लागेल. आज आम्ही या आंदोलनाला भेट दिली. आदरणीय सनातनजी भोसले साहेबांना मी या निमित्ताने सांगेन की या 1-2 दिवसामध्ये त्या विभागाचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे साहेब आणि जिल्हाधिकारी आणि तुमची बैठक आज आता इतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे. निश्चितपणानं आपल्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघावा ही आमची अपेक्षा आहे. आम्ही जिल्हाधिकारी असतील किंवा या विभागाचे पालकमंत्री असतील, निश्चितपणानं त्यांना आम्ही या विषयावर बोलण्याची भूमिका मी निश्चितपणानं करणार आहे. आपले जे आंदोलन आहे खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करताय, लोकशाही मार्गाने करताय. ही एक समाधानाची जरी गोष्ट असली तरीसुद्धा मागणी आपल्याला मिळेपर्यंत आपण त्या भूमिकेवर अटून बसणं ही आता काळाची गरज आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये
गणेशोत्सवाने काही गोष्टी आहेत, कायदा सुव्यवस्थेचा जरी प्रश्न असला, आपल्याला पोलिसांच्याकडून त्या संदर्भात बोललं झालं तरीसुद्धा आपण काय कोणाला साखर कारखाना शुद्धीकरण मागायला आलेलो नाही. आम्हाला हक्काचं घर द्या, आम्हाला हक्काला ज्या ठिकाणी आम्ही राहतोय त्या ठिकाणची जागा आमच्या नावावर करा, अशा पद्धतीची मागण्या घेऊन बसले आहेत. मी प्रशासनाला या निमित्ताने विनंती करेन की आपण यांच्या मागण्या ज्या आहेत त्या तात्काळ सोडवण्याच्या दृष्टीने काम करावं. मी फकीरा पॅंथर सेना आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आज सनातनजी भोसले यांच्या आंदोलनाला जाहीर अशा पद्धतीचा पाठिंबा देतो.